महिला सगळ्या क्षेत्रात उत्तम काम करतात. आत्ताच्या काळात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही. चाकोरीबद्ध जीवन जुगारत काहीतरी वेगळं करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. फार पूर्वीपासूनच काही महिलांनी आपल्या कलागुणांनी आणि अभ्यासवृत्तीनं समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळवून दिलाय. महिला घर चालवू शकते तर देशही चालवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी. अविरतपणे समाजकार्य करणाऱ्या महिला आपल्या सभोवताली दिसून येतात. असंच एक नाव नाशिक शहरासाठी नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या सौ सायली दीपक पालखेडकर. असं म्हटलं जातं की कर्तृत्वाची कीर्ती सूर्यप्रकाशाप्रमाणे आपोआप सर्वत्र पसरते. असंच काहीचं सायली पालखेडकर यांच्या बाबतीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी आस्थागायत समाजभिमुख कार्य करत आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय. खरं तर त्यांच्या स्वतःच्या अनेक उद्योग व्यवसायातूनही समाजापरी आपण काहीतरी देणं लागतोय या उदात्त भावनेतून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. त्यांच्या स्वतःच्या हक्काचं असलेलं वलय फाउंडेशनच्या सचिव असणाऱ्या सायली पालखेडकर या साईराज कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या संचालिका तर साईराज सप्लायरचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर आदिवासी विकास संस्था साकुरी आंबेगाव पुणे यांच्या सचिवपदीही त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सेवा तीर्थ सेवाभावी संस्था अध्यक्ष असणाऱ्या सायली पालखेडकर आदित्य एंटरप्राइजेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर संचालिका असून साईदीप एंटरप्राइजेस यांचेही संचालकपद त्या भूषवत आहेत. या सर्व व्यापातून त्यांनी आपल्या समाजकार्याची आवड प्रामाणिकपणे जोपासण्याचा प्रयत्न करत त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. आपण आपले जीवन जगताना ते चांगले कसे जगता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. परंतु हे करत असताना आपला इतरांना कसा उपयोग होईल यासाठी धडपड करणारं बहुधा फार कमी बघावयास मिळतात. मात्र सायली पालखेडकर यांच्या बाबतीत हे वाक्य लागू पडते. ते म्हणजे असं म्हटलं जातं की चांगले जीवन जगायचे म्हणजे इतरांसाठी धडपडत जगणे. हे वाक्य सायली पालखेडकर यांच्या बाबतीत अचूक लागू होतं. सर्व स्तरातून काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत समाजभिमुख कार्य करणाऱ्या सायली पालखेडकर यांनी प्रारंभी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं महिला स्वयंरोजगार आणि गृह उद्योग प्रशिक्षण शिबिरं तसंच मार्गदर्शन याबाबत पुढाकार घेऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल, कार्यपुरवठ्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना व्यवसायभिमुख कसे करता येईल यासाठी त्या नेहमीच कार्यरत असतात. महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळवून देता येऊ शकतो यासाठी त्यांनी आजवर अनेक शिबिरं घेऊन मार्गदर्शन मेळावे घेत अनेक महिलांना स्वतंत्र रोजगार उपलब्ध करून दिलाय. आजही त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. महिलांबरोबरच सायली पालखेडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी तसेच निराधार मुलांसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचाल सुलभ होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी समुपदेशन केंद्राचं आयोजन करून पालक मेळावेही घेतलेत. सायली पालखेडकर यांचा जन्मदिवस साजरा करताना आदिवासी पाड्यावरील तसेच ग्रामीण भागातील गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूचं वाटप करून याच आदिवासी भागातील लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करतात. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सौंदर्य स्पर्धा त्याचबरोबर शालेय स्तरावरील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत आपला जन्मदिवस या सर्वांसोबत साजरा करतात. हे सर्व करत असताना त्यांचे पती दीपक पालखेडकर यांची त्यांना मोलाची साथ लाभते. असं म्हटलं जातं अनेक कार्यकर्तृत्ववान पुरुषांच्या यशामध्ये स्त्रीचा वाटा असतो. सायली पालखेडकर यांच्या बाबतीत त्यांच्या यशामध्ये त्यांच्या पतीचाही मोलाचा हातभार लागतोय. त्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत नाशिक येथील शिव स्वराज्य सामाजिक संस्था यांनी सायली यांना सदस्यत्व दिलं आणि लवकरच त्यांना जिल्हाध्यक्षपद देऊन एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. आपलं घर सांभाळून सायली पालखेडकर यांच्या सामाजिक कार्याची जोरदार घोडदौड सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सामाजिक उपक्रम घेत रक्तदान शिबिराचे देखील त्यांनी आयोजन केलंय. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असताना अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदतीचा एक हात पुढे करत सर्व गरजू कुटुंबियांना धान्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप याबरोबर रुग्णांना बेड, विविध औषधं, ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सायली पालखेडकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं त्यांची बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी निवड केली. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले हे पद नाशिक शहराला सायली पालखेडकर यांच्या माध्यमातून प्रथमच मिळाले होते. त्यांना मिळालेल्या या पदामुळे खऱ्या अर्थानं नाशिकच्या सामाजिक कार्याचा सन्मान झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये. अनंत परिश्रमातून प्रज्ञावंत घडतो म्हणून ईश्वराचा प्रज्ञावंतांवर विशेष लोभ असतो असं काहीसं सायली पालखेडकर यांच्या बाबतीत झालं असं म्हणावं लागेल. मुळातच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तीला योग्य पद मिळाल्यानं त्यांची काम करण्याचा आवाका अजूनच वाढत गेला. जे काम पूर्वी जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं तेच आता बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून त्यांना उत्तर महाराष्ट्रासह राज्यभर करण्याची संधी मिळाली आहे.
आणि या संधीचा आपल्या कामाच्या माध्यमातून सोनं करण्याचा निश्चय करत सायली पालखेडकर यांनी आयोगाच्या अध्यक्ष सुशीलबेन शहा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निश्चय केलाय. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून निराधार बालकांच्या प्रश्नांना वाचा फोडत आयोगाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना सायली पालखेडकर दिसून येत आहेत. नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्याबरोबरच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ या ठिकाणीही या आयोगाच्या माध्यमातून दौरे करत बालस्नेही महाराष्ट्र घडवण्यासाठी त्या विशेष परिश्रम घेत असल्याचं दिसून येत आहे. असं म्हटलं जातं की ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पसरेल. अशाच पद्धतीने सायली पालखेडकर यांचं सामाजिक कामाबरोबरच बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदाचं काम अखंडपणे सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अनेक संस्था संघटनांनी त्यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलंय. प्रामुख्यानं नॅशनल कमिशन फॉर वुमन्स इंडियाकडून भारतीय पत्रकार संघाच्या वतीनं सावित्री गौरव, मराठी पत्रकार संघाकडून उद्योजिका पुरस्कार, आपलं रुग्ण सेवा केंद्राकडून सामाजिक पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघाकडून स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार, शक्तिमान महिला रत्न पुरस्कार, राणी दुर्गावती मातृत्व पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांचं कार्य अबाधितपणे अखंडित अविरत सुरू राहो ह्याच त्यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा. श्री म्हणजे चैतन्य, स्फूर्ती आणि शक्तीची मूर्ती याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सायली पालखेडकर. त्यांच्या जन्मदिनी जनजागर मराठीच्या वतीनं भावी आयुष्यासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा.